आहे. नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. सिन्नर तालुक्यात आज सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसाने मोठा कहर केला आहे. अनेक गावांमध्ये घरांचे गोठ्यांचे नुकसान झाले असून विद्युत पोल कोसळल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. सिन्नर तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात आज सायंकाळी 7च्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांतच पावसाचा जोर वाढला आणि अनेक गावांमध्ये नुकसानाची मालिका सुरू झाली. पंचाळे, उजनी, सोमठाणे, कारवाडी, भरतपूर, लक्ष्मणपूर, पाथरी, साळवे, शहा, पंचाळे, मिठसागरी यासह अनेक गावांना या वादळी पावसाचा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शहा वजा रामपूर आणि शहा पुतळेवाडी मार्गावर विद्युत पोल कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. विद्युत खांब रस्त्यावर आडवे पडल्याने आणि विद्युत तारा रस्त्याच्या मधोमध पसरल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवासी आणि नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागले. विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि महावितरण विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व गावांचे सरसकट पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः विद्युत पोल कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, एवन न्यूज महाराष्ट्र, सिन्नर. गाडी काढू का साईडला?